कुठलंही पितळाचं, ॲल्युमिनियमचं, स्टीलचं भांडं कुठलंच वापर न करता पूर्ण मी मातीच्या भांड्यामध्येच डाळ वांगं शिजवलं, फोडणी दिली, खापराच्या तव्यात भाकरी केल्या, खापराची कढईमध्येच भाकरी पण थापल्या. म्हणजे पूर्ण सगळं मातीच्या कुंभारी मातीच्या भांड्यामध्येच पूर्ण मी स्वयंपाक बनवलेला आहे. रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज मी व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आणि सकाळची कामं आवरली, देवपूजा आवरली. चला म्हणलं आता स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकामध्ये भाजीला काय करावं, तर मी काय केलं तर परवा 2 दिवसाखाली माझ्या घरच्या शेतातून ताजी ताजी अशी भरड वांगे आणले होते. ते भरड वांगं करण्यासाठी या पायी पिवळे वांगे. तर झाडाला जे वांगं जर आपण राखून ठेवलं ना असे मोठे होऊन पिवळे पडतात आणि याचं भरड वांगं करायचं. इतकं भारी असतं हे लागतं ना. तर त्यासाठी मी भरड वांगे भरपूर असे आणलेले आणि आता मी भरड वांग्याची मस्तपैकी भाजी करणार आहे. तर त्यासाठी पाहिजे एक छोटी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आणि एक अर्धी वाटी वाटाणा डाळ घेतलेली. कारण वाटाणा डाळ घ्यायचं कारण आपण नुसतं जर तुरीच्या डाळीचं वरण खाल्लं ना तर ॲसिडिटी होते. आणि थोडीशी वाटाण्याची डाळ जर मिक्स केली ना, 1 वाटीभर तुरीची आणि मुठभरच वाटाण्याची असली ना तर बिलकुल ॲसिडिटी होत नाही. पण मी एकदाच वाटाण्याची डाळ वर्षभरची करून ठेवली आहे. तुम्हाला याचा व्हिडिओ पण तुमच्याशी मागे शेअर केलेला आहे. तर मी मिक्स डाळी घेणार आहे, वाटाण्याची आणि तुरीची. याचं वरणामध्ये हे वांगं पण हे 3 एकत्र करून मी शिजवणार आहे. तर त्यासाठी पहा इकडं मी लाकडी शेगडी पेटवलेली आणि मस्त पहा. आणि मी गाडग्यातलं मातीच्या भांड्यातलं भरड वांगं बनवणार आहे, एकदम चविष्ट आरोग्यदायी असं. तर आणि गावरान पद्धतीचं. तर याच्यामध्ये मी पाणी ठेवलेले. आपल्याला जितकी घरात खाणार आहे त्यानुसार आपल्याला बनवायचं. तर पाणी पण मस्त कडक झालेले. तर आता मी काय करणार आहे, हे वांग्याच्या मस्त अशा फोडी करून घेणार आहे. तर पहा हे वांगं कसं असते, निबर असते आणि याच्यामध्ये असं बिया असतात पहा. आणि यालाच म्हणतात निबर वांग्याचं. भरड वांगे छान होतं. ते वांगे चिरल्याबरोबर पाण्यात टाकायचं, कारण पाण्यात जर नाही टाकलं ना तर चिरताच वांग्याच्या फोडी काळ्या पडतात. त्यामुळे अशा पाण्यात टाकायच्या. डाळ धुतलेले 1-2 पाण्यानं. आता वांगे पण धुतलेले आहेत 2 पाण्याने. हे पण टाकून द्यायचे पाण्यामध्ये. आणि आता छान पैकी मस्त शिजू द्यायचं. आपला तर म्हणजे आता हे शिजले का पाहूत. शिजले मस्त. या डाळ पण मऊसूत झालेली. 2 मिनिट ठेवून देऊ आणखी. तर शिजत आले. मी तोपर्यंत तयारी केलेले. एक चांगला कांदा बारीक कट करून घेतलेले. एक मध्यम आकाराचा टोमॅटो पण कट करून घेतलेले फोडणीसाठी. आणि लाल गाबड्या मिरच्या असतात ना ओल्या, ते 2-3 मिरच्या फोडणीसाठी केलेले. छान लागते टेस्ट. आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर घेतलेली. आणि हे माझ्याकडं गावरान लसूण होता, एकदम असा भरपूर सारा लसूण कट करून घेतलेला आहे, कुटून नाही घेतलेला. उगत थोडंसं अद्रक पण कट करून घेतलेलं आहे. हे मुद्दाम मी कुटून घेतलेलं नाही, कारण फोडणीला असे लसणं कट केलेल्या तुकडे छान लागतात दाताखाली, म्हणून असे कट करून घेतलेले. तर चला आता वांग शिजत आलेले. शिजलंय हे उतरून घेऊ. शिजलेलं डाळ वांग काढलेलं इकडं बाजूला. आणि आता कढईत मस्त आता त्याच भांड्यामध्ये, ज्या भांड्यात वांग शिजलं ना तर त्याच भांड्यामध्ये मी फोडणी देणार आहे. तर मस्तपैकी असा जाळ लागलेले, भांडं पण गरम झालेले, मस्त जाळ लागलेले. भांडं पण मस्त गरम झालेले. तर चला त्याच्या फोडणीसाठी तेल घालू. मस्त गरम झालेले. त्याच्यातमध्ये मोहरी घालायची. पण छानपैकी तडतडली. त्याच्यात जिरं घालायचं. मोहरी पण छान फुडली. आता यात आपण लसूण आणि अद्रक कट केलं तर तुकडे ते घालायचे. छान प्रकारचे कट करून घ्यायचे. आणि यामध्ये कांदा चांगला लाल कलर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा. लसूण कांदा पहा मस्त कांदा पण लालसर ब्राऊन कलर झालेला आहे. तर आता याच्यात मी काय करणार आहे, आता हे भरपूर कोथिंबीर आहे ना, तर यातली थोडीशी कोथिंबीर ह्यात टाकणार आहे आणि राहिलेली वरतून टाकणार आहे.
ते पण थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर आता याला कसं भरड वांग्याला तिखट थोडंसं भरपूर लागतं. ते शिपा आहेत ना, तुम्ही 2 शिपा घेतल्या चांगल्या भरपूर. आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता. तरी घरचं माझं तयार केलेलं लाल तिखट आहे. तर माझ्या याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं परतून घ्यायचं. हो, मिरची विसरली फोडणीला टाकायची, लाल मिरची काय नाही, आता पण जमते. आणि याच्यानंतर मी एक टमाटर जे कट केलं होतं ना, एक टमाटर पण टाकून परतून घ्यायचं. मी छानपैकी झालेले. आणि मंडळी तुम्हाला नाही का आता इलेक्शन चालू आहे ना, तर त्याच्यामध्ये माईकचा आवाज येत असून दारातून गाड्या फिरायला, तर चला आता फोडणीमध्ये भरड वांगा आपल्याला टाकून घ्यायचं. पाच झाली भरड वांग्याला फोडणी देऊन तयार. आणि घट्ट पातळ आपल्या आवडीनुसार करायची. मी पुरतं मीठ पण घातलेलं आहे चवीनुसार. आणि आता वरतून मस्त अशी कोथिंबीर भरपूर टाकायची. आणि फोडणी देताना नाही का आमच्या गावात इलेक्शन चालू आहे, त्यामुळे त्या गाड्या मोठमोठे भोंगे आवाज खूप येत होता. त्यामुळे तुम्हाला काही माझा आवाज पण नसेल कळायला. तर चला आता ह्याला छानपैकी असं उकळू द्यायचं. आणि हे नाही का मातीचं भांडं खाली उकळलं तरी एक 5 मिनिटं चांगलं गरमच असतं, उकळल्या जातं, कारण खापर लवकर थंड होत नाही. तर पहा मस्त असा स्वाद दिला आहे छानपैकी. एक उकळी काढू याला. आता मतदान आहे ना, तर मतदानाचा प्रचार सुरू आहे आमच्या गावामध्ये. त्यांना गल्लोगल्ली गाड्या फिरतात, मोठमोठे भोंगे, त्यामुळं आवाजामुळे थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल. मी फोडणी देताना नेमका आवाज खूप मोठा होता, दारातून गाड्या निघाल्या होत्या. तर चला तर मग ठीक आहे, आता याला एक उकळी काढू मस्तपैकी, छान स्वाद यायला. तर पहा मंडळी, आता हे भरड वांगे खाली उतरले तरी पण पहा कसं उकळले. हे पहा कमीत कमी 5 मिनिट असं उकळल्या जाते, कारण खापर गरम असतं, लवकर थंड होत नाही. चला तर आता वांग तयार झालेले. आणि इकडं पहा आता तवा ठेवला. हे पण मातीचाच तवा आहे, कुंभाराच्यात आणले. याच्यावर मी भाकरी बनवणार आहे. आणि पहा एक काटवट पण मी मातीची कुंभाराच्यात आणलेली आहे. तर मस्त आता त्या खापराच्या काटवटीमधल्या भाकरी मस्त बनवणार आहे, अशा कडक कडक नाही का. हे माती खापराची काटवट असल्यामुळं खालीवर जागा असली ना, तर फुटाची भीती असते, म्हणून मी खाली मस्त असा जाड कपडा टाकलेला आहे. मंडळी, खापराच्या तव्यावरची भाकर किती मस्त फुगलेली. पहा ही पण भाकरी किती मस्त मातीच्या तव्यावरची फुगली, किती छानपैकी. चला मस्त मालकाला जेवायला वाढायचं. पहा ताट पण माती खापराच्या कुंभाराच्यातलं, वाटी पण, यातलं जेवण म्हणजे एकदम भारी असतं. झाल्या भाकरी पण तयार झाल्या. भरपूर अशा भाकरी केल्या, कारण सगळ्यांना आज भाकरी आणि डाळ वांगच खायचं होतं. तर कसं वाटलं आमचं आजचं डाळ वांगा आणि चुलीवरचं आणि बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकरी केलेल्या, ती पण खापरी तव्यामध्ये एकदम भारी अशा मस्त झालेल्या आहेत. आणि मंडळी विशेष म्हणजे नाही का, तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर कारण की पहा, मी आज कुठलंही पितळाचं, ॲल्युमिनियमचं, स्टीलचं भांडं कुठलंच वापर न करता पूर्ण मी मातीच्या भांड्यामध्येच डाळ वांगे शिजवलं, फोडणी दिली, खापराच्या तव्यात भाकरी केल्या, खापराची कढईमध्येच भाकरी पण थापल्या, म्हणजे पूर्ण सगळं कुंभारी मातीच्या भांड्यामध्येच पूर्ण मी स्वयंपाक बनवलेला आहे. तर आवडल्यास माझा पूर्ण स्वयंपाक मातीच्या भांड्यातला आवडल्यास जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. तर पहा आजचा व्हिडिओ म्हणजे एकदम गावरान पद्धतीचा आहे. चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.